लातूर जिल्हा रुग्णालयाच्या कामाला गती द्या, माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांची विधानसभेत मागणी. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच बांधकाम सुरू करण्याची सरकारची ग्वाही. लातूर येथे जिल्हा रुग्णालय उभारणीसाठी शासनाकडून पावले उचलली जात असली तरी प्रत्यक्षात या कामाची गती अत्यंत संथ आहे. सर्वसामान्य जनतेला वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळवण्यासाठी हे रुग्णालय होणे अत्यावश्यक आहे. मग या जिल्हा रुग्णालयाचे प्रत्यक्ष बांधकाम कधी सुरू होणार, असे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे प्रमुख प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान प्रश्नोत्तराच्या तासात आमदार अमित देशमुख यांनी लातूरच्या प्रलंबित आरोग्य प्रकल्पाकडे सरकारचे लक्ष वेधले. आमदार अमित देशमुख सभागृहात म्हणाले की प्रशासकीय स्तरावर हालचाली दिसत असल्या तरी जमिनीवर कामाची प्रगती शून्य आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे हे सरकारी रुग्णालय तातडीने होणे गरजेचे आहे. विनाविलंब कामाला सुरुवात करण्यासाठी सरकारने निश्चित कालमर्यादा स्पष्ट करावी. आमदार अमित देशमुख यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री सौ मेघना बोर्डीकर यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की लातूर जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया सध्या सुरू आहे. ही प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या अंतिम टप्प्यात असून ती पूर्ण होताच प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्यात येईल. लातूरकरांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या चर्चेमुळे गेल्या काही काळापासून रखडलेल्या लातूर जिल्हा रुग्णालयाच्या प्रश्नाला आता पुन्हा एकदा चालना मिळाली असून लवकरच कामाला सुरुवात होईल अशी आशा निर्माण झाली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.